नमस्कार विद्यार्थ्यांनो. वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील चौथा चॅप्टर व्यावसायिक सेवा आपण बघत होतो. त्यामध्ये बँकिंग ही सेवा आपण बघितली. आज आपण विमा म्हणजे इन्शुरन्स ही सेवा बघणार आहे. ही आपल्याला या विविध सेवा आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला मदत करत असतात आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी. आता विमा हे काय आहे? आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे ते साधन आहे. विमा म्हणजे इन्शुरन्स, एखाद्या वस्तूचा इन्शुरन्स काढणे म्हणजे त्या वस्तूला एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये त्याची जी त्याची किंमत आहे ती सांगून आणि त्याचा विमा काढून घेणे. दर महिन्याला दर वर्षाला आपण त्यासाठी पैसे त्या विमा कंपनीला देतो आणि त्या बदल्यात ती विमा कंपनी आपल्याला या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी मदत करते. म्हणजे समजा जर तुमच्या ज्या वस्तूचा तुम्ही विमा काढला आहे त्या वस्तूला जर काही जोखीम झाली, काही आकस्मिक काही अपघात झाला किंवा म्हणजे नष्ट झाली, त्याचं नुकसान झालं, तर तुम्हाला ती विमा कंपनी त्या बदल्यात आर्थिक नुकसान तुमचं भरून काढण्यासाठी मदत करत असते. आता यामध्ये काही विशिष्ट नावं दिलेली आहेत बघा, म्हणजे काही शब्द आहेत. त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे की विमाधारक म्हणजे काय. विमाधारक म्हणजे असा व्यक्ती ज्याला एखाद्या त्यांनी ज्या वस्तूचा विमा काढण्याचं ठरवलं आहे त्या वस्तूच्या तोट्यापासून त्याला संरक्षण दिले जाते असा व्यक्ती म्हणजे विमाधारक. म्हणजे समजा मी विमा काढला असेल माझ्या समजा 2 व्हीलरचा, तर विमाधारक कोण झाली? मी झाली. ठीक आहे. विमा हमीदार म्हणजे विमाधारकास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार म्हणतात. आता हे रिकाम्या जागामध्ये वगैरे हे विचारू शकतात. तर ज्या संस्थेत तुम्ही तुमची वस्तू विमा ज्या वस्तूचा विमा काढलेला आहे ती जी संस्था तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे त्याला विमा हमीदार असे म्हणतात. विमा हफ्ता, त्याला प्रीमियम म्हणतो इंग्लिशमध्ये. हफ्ता म्हणजे काय? जसं मी म्हटलं की दर महिन्यात, दर आठवड्यात किंवा दर वर्षी, दर 6 महिन्यांनी तुम्हाला त्या विमा कंपनीला काही एक ठराविक छोटी रक्कम द्यावी लागते आणि ती त्या बदल्यातच ते तुम्हाला संरक्षणाची आणि नुकसान भरपाईची हमी देत असतात. तर हा जो तुम्ही हफ्ता किंवा हे जे तुम्ही इन्स्टॉलमेंट देता त्याला विमा हफ्ता असं म्हणतात. योजना पॉलिसी दस्तऐवज म्हणजे जी पॉलिसी किंवा जो करार तुमच्यामध्ये झालेला आहे तो लिखित स्वरूपात ते लोक तुम्हाला लिहून त्याचा दस्तऐवज तुम्हाला देतात, त्याला योजना पॉलिसी दस्तऐवज म्हणतात. दावा म्हणजे क्लेम. आता आपण विमा काढला 10-12, समजा तुम्ही 10 वर्षाचा विमा काढला की माझ्या 2 व्हीलरचा मी 10 वर्षाचा विमा काढला. याचा अर्थ काय की 10 वर्ष मला त्या विमा कंपनीकडे थोडे इन्स्टॉलमेंटनी 500 रुपये, 1000 रुपये जे काय ते थोडे द्यावे लागतील आणि त्या 10 वर्षामध्ये त्यांनी माझ्या कारचा किंवा ज्याचाही मी विमा काढला असेल त्याचा मला नुकसान भरपाईचं गॅरंटी द्यावी की समजा जर माझ्या कारचा ॲक्सिडेंट झाला किंवा माझ्या कारला काही प्रॉब्लेम झाला तर त्या कारचे जे पैसे, जेवढ्या रुपयाचा मी विमा काढला आहे तेवढे रुपये हे विमा कंपनी मला देईल. समजा जर असं खरंच झालं, समजा कारचा ॲक्सिडेंट झाला आणि माझी कार आता बिलकुल चालवण्याच्या स्थितीत नाही आहे, तर मग मी या विमा कंपनीमध्ये जे नुकसान भरपाईची मागणी करीन की माझ्या आता या कारचा मी विमा काढलेला होता आणि याचा आता माझी नुकसान भरपाई झालेली आहे, तर आता तुम्ही मला त्याचे मी ज्यासाठी ते संरक्षण मागितलं होतं ते पैसे मला द्या. ही जी मागणी मी केलेली आहे त्याला आपण दावा किंवा क्लेम असं म्हणतात. त्यानंतर दिले प्रस्ताव म्हणजे काय की विमाधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी आलेल्या लेखी विनंतीला प्रस्ताव असं म्हणतात. विम्याचे जे धोरण आहे प्रपोजल, ते प्रपोजल पहिले आपल्याला तयार करावं लागतं. त्या प्रपोजलमध्ये विमाधारकांनी विमा कंपनीला ते प्रपोजल आपल्याला द्यावं लागतं की आमची ही वस्तू आहे, याच्यामध्ये म्हणजे समजा आता 2 व्हीलर, समजा आता 2 व्हीलर कोणत्या कंपनीची आहे, कितीची आहे, त्या किती रुपयात घेतली होती, त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काय अजून एक्स्ट्रा काही ॲसेसरीजचे पैसे लागले होते का, कोणत्या वर्षी घेतली होती, किती दिवस चाललेली आहे ती गाडी, आणि या सगळ्यांचं एक प्रपोजल तयार करावं लागतं आणि ते त्या विमा कंपनीला द्यावी लागतं लेखी स्वरूपात. त्याला आपण प्रस्ताव असं म्हणणार.
त्यानंतर आहे विषय बाब. विषय बाब म्हणजे जी गोष्ट, ज्या गोष्टीसाठी आपण विमा उतरवतो. जसं मी म्हटलं आता टू व्हीलर म्हणजे कोणती तरी एखादी मालमत्ता, घर किंवा कार किंवा कोणतं जीवनाचं सुद्धा आपण जसं LIC वाले काढतात. LIC वाले काय करतात, जीवन विमा काढतात की एखादा व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्यांनी पैसे भरायचे आणि समजा जर त्याला काही झालं, त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसदाराला म्हणजे त्याच्या मुलाला किंवा पतीला, ज्याचं कोणाचं नाव असेल ना, बायकोला, तर त्यांना तो पैसा मिळेल. तर हे जीवन विमा झाला. तर अशा पद्धतीचे ज्या वस्तूसाठी आपण विमा उतरवला जातो ती वस्तू म्हणजे विषय बाब. हे शब्द लक्षात ठेवा. आता यानंतर आपण विम्याची तत्त्वे बघू. विम्याची तत्त्वे म्हणजे काय की विम्याचे रूल्स. यामध्ये बघा 4 तत्त्वे दिली आहे. परमोच्च विश्वासाचे तत्त्व, विमा हिताचे तत्त्व, नुकसान भरपाईचे तत्त्व आणि प्रत्यासन अधिसेनतेचे तत्त्व, योगदानाचे तत्त्व, नुकसान कमी करण्याचे तत्त्व, सर्वसाधारण कारण तत्त्व. एवढे तुम्हाला तत्त्व दिलेले आहेत. हे सगळे रूल्स आहे की कोणत्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारचं तुम्हाला संरक्षण हे लोक देऊ शकतात. जसं परमोच्च विश्वासाचे तत्त्व म्हणजे काय की जे ज्या दोघांमध्ये हा करार होतो आहे त्यांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणं आवश्यक आहे किंवा त्यांनी विश्वास असण्यासारख्या गोष्टी एकमेकांना सांगणं आवश्यक आहे. सगळ्या खऱ्या, योग्य, पूर्ण आणि स्पष्ट माहिती जर विमाधारकांनी हमीदाराला दिलेल्या असतील तर त्याला आपण परमोच्च विश्वासाचं तत्त्व म्हणतो. जसं समजा जर त्यांनी एखादी गोष्ट लपवली असेल तर हमीदार जो आहे, हमीदार म्हणजे जी संस्था जी आहे ती पैसे देण्याचा जो दावा आहे ती फेटाळू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे ती नाही म्हणू शकते पैसे द्यायला. जसं त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे बघा की शंतनू यांनी विमा घेताना त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेसंबंधी माहिती दिलेली नव्हती. म्हणजे त्यांनी जीवन विमा काढला आणि त्यांचं हृदय शस्त्रक्रिया झाली होती हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं. तर जीवन विमामध्ये मेडिकल तुमचं सगळं परफेक्ट असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर काही आधीच डिसीज कोणता झालेला आहे, रोग झालेला आहे, तुम्ही आजारी आहात, तर तुमच्या विम्याचे तत्त्व थोडंसं बदलून जातं. तर ते तुम्हाला पूर्ण माहिती विमा संस्थेला द्यावी लागते. समजा जर ती नसेल दिली तर विमा संस्था तुम्हाला भरपाई देण्यास नकार देऊ शकते. याला म्हणतात परमोच्च विश्वासाचं तत्त्व. दुसरं आहे विमा हिताचे तत्त्व. विमा हित म्हणजे काय की विषयबाब आत्ता आपण बघितलं, ज्या गोष्टीचा आपण विमा काढला आहे त्याला विषयबाब म्हणतात. त्यामधील आर्थिक हित म्हणजे काय की जसं विमाधारकाला त्यापासून पैसे मिळणं गरजेचं असतं. ज्या गोष्टीचं नुकसान झालेलं आहे त्या गोष्टीच्या बदल्यात त्यांना पैसे मिळाले पाहिजे असं त्यांची इच्छा असते. म्हणजे विषयबाबीवर विमा उतरवणे आवश्यक असते जेव्हा त्या विषयबाबींचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते. मग जसं बघा आता एखाद्या व्यक्तीसंदर्भात स्वतःचे जीवन किंवा मालमत्ता हे विमाहित असते. व्यावसायिकाला त्याच्या मालमत्तेत संपत्तीमध्ये विमाहित असतं. जसं व्यावसायिक आहे तर त्याला विमाहित कशामध्ये असेल की त्याची जी मालमत्ता त्यांनी व्यवसायाची जमवलेली आहे किंवा त्याची जी संपत्ती आहे त्यामध्ये त्याला आर्थिक जे तोटा किंवा नफा याचं काळजी असते. तसंच एखाद्या व्यक्तीसंदर्भात जर आपण विचार केला तर त्याला स्वतःचं जीवन किंवा त्यांनी जमवलेली वैयक्तिक मालमत्ता, त्याचं घर, त्याची गाडी, तर अशा प्रकारचे जे याच्यामध्ये विमाहित असतं. तर विमाहिताचे तत्त्व म्हणजे ज्याला आर्थिक फायदा आपल्याला ज्यामध्ये होऊ शकतो अशा गोष्टींचा आपण विमा काढतो त्याला आपण विमाहित म्हणतो. पुढचं आहे नुकसान भरपाईचे तत्त्व. नुकसान भरपाईचे तत्त्व म्हणजे की विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीत होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी म्हणजे नुकसान भरपाई होय. जसं अग्नी, सागरी आणि सर्वसाधारण विम्यामध्ये हे नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होतं की जसं एखादा समजा मी जीवन विमा काढला तर जीवन विम्यामध्ये जी जीवितहानी होते म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला, ज्यांनी विमा काढला त्याचा मृत्यू झाला तर त्याला आपण आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. त्यामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस विम्याची वास्तविक रक्कम अदा केली जाते. पण नुकसान भरपाईचे तत्त्व म्हणजे काय की किती नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला दिलं जातं किंवा कितीचा विमा तुम्ही काढलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला दिलं जातं. जसं एखाद्याची मालमत्ता 2 लाखाची आहे पण त्यांनी विमा 1 लाखाचा काढलेला आहे, तर समजा त्याची संपूर्ण 2 लाखाची मालमत्ता नष्ट जरी झाली आगीमध्ये किंवा सागरामध्ये बुडाली
तरी त्याला 1,00,000 त्यांनी विमा काढला 1,00,000चा, तर त्याला 1,00,000च भरपाईचा दावा तो विमाधारक करू शकतो. 2,00,000 माझी 2,00,000ची मालमत्ता जळली बा किंवा 2,00,000ची मालमत्ता बुडली म्हणून मला 2,00,000 द्या असा तो दावा करू शकत नाही. याला म्हणतात नुकसान भरपाईचे तत्त्व. त्यानंतर दिल्या प्रत्यासन आणि अभिनेतेचे तत्त्व. प्रत्यासन म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी जसं उदाहरणवरून आपल्याला पटकन कळतं की एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे दुचाकी वाहन आहे आणि ते वाहन चोरीला गेलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली की माझं वाहन चोरीला गेलेलं आहे. पण आता त्यांनी काय केलं, आता त्या जे वाहन त्यांनी म्हणजे जे दुचाकी होती, टू व्हीलर होती, त्याचा विमा काढला होता. आता ती जेव्हा चोरीला गेली त्यांनी विमा संस्थेला सांगितलं की माझं नुकसान झालेलं आहे, माझी वाहन चोरीला गेलेलं आहे आणि तुम्ही मला ते नुकसान भरपाई द्या. आता नुकसान भरपाई जर विमा कंपनीने त्याला देऊन दिली आणि नंतर काही दिवसांनी जर पोलिसांनी ते चोरी गेलेलं वाहन सापडवलं म्हणजे शोधलं, तर त्या वाहनावर त्या मालकाचा अधिकार राहणार नाही, कारण की त्याच्या बदल्यातले नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे ते वाहन कोणाचं झालं, आता विमा कंपनीचं झालं. मग आता तो जो विमा कंपनीचा मालक आहे, विमा हमीदार आहे, त्याला ते वाहन विक्री करण्याचा आणि भंगारात देण्याचा हक्क आहे. मग त्या वाहनाचं तो काय करेल ते त्याला तो हक्क आहे, मालकाला त्याला हक्क असणार नाही. तर याला म्हणतात प्रत्यासनाचे तत्त्व. योगदानाचे तत्त्व. योगदान म्हणजे काय, जसं त्यांनी म्हटलं आहे बघा, इथे उदाहरण दिलं आहे की सायली यांनी आपल्या मालमत्ता 2 वेगवेगळ्या हमीदारांकडे 2,50,000ला संरक्षित केली आहे. म्हणजे 2,50,000 रुपयाचे तिने मालमत्ता तिच्याकडे होती टोटल. त्याच्यापैकी तिने 2 हमीदारांकडे म्हणजे 2 संस्थेमध्ये त्याला संरक्षित केलं. एका संस्थेकडे 1,00,000 केलं आणि दुसऱ्या संस्थेकडे 1,50,000 केलं. ठीक आहे, म्हणजे 2,50,000चे 2 भाग केले तिने. पहिला भाग 1,00,000 जो आहे तो एका संस्थेकडे विमा संरक्षित केला आणि जो दुसरा 1,50,000 आहे तो दुसऱ्या संस्थेत केला. समजा जर त्यांची 1,20,000ची मालमत्ता नष्ट झाली तर कोण किती पैसे देईल, कोणती कंपनी किती पैसे देईल, तर त्यांनी त्याच्यासाठी वरती बघा तिथे लिहिलं आहे की मालमत्तेच्या किमतीच्या 2/5 म्हणजे 1,00,000 रुपये हे मालमत्तेच्या किमतीच्या किती प्रमाणात होते, 2/5 प्रमाणात होते. आणि जे दुसऱ्या कंपनीला दिलं होतं 1,50,000 ते किती प्रमाणात होते, 3,5. म्हणून जेव्हा तिला 1,20,000चं जर नुकसान झालं तर त्या 1,20,000च्या 2/5 एवढे म्हणजे 48,000 पहिली कंपनी देईल आणि दुसरी जी आहे 3/5 अमाऊंट देईल म्हणजे 72,000 देईल. तर याला म्हणतात योगदानाचे तत्त्व. म्हणजे एकापेक्षा जास्त विमा हमीदारांकडे समजा जर आपण विमा काढला असेल तर या प्रकारचा हिशोब तिथे होत असतो. त्यानंतर नुकसान कमी करण्याचे तत्त्व. आता जर माझ्या घराला आग लागली आहे आणि मी जरी माझ्या घराचा विमा काढलेला आहे, परंतु मी माझं घर जळताना नुसतं निष्क्रिय बसू शकते का, नाही. मी माझ्या घराला आगीपासून वाचवण्यासाठी मी त्याच्यात पाणी टाकणं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणं हे तर मी करीनच. त्यासाठी मी सक्रिय असणं आवश्यक आहे. कारण की नुकसान कमी करण्याचे तत्त्व यालाच म्हणतात की अनिश्चित घटनेच्या बाबतीत विमाधारकांनी मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विमा काढला आहे म्हणून त्याला मालमत्ता त्याचं नुकसान होऊ द्यायचं असं तो करू शकत नाही. हे नुकसान कमी करण्याचे तत्त्व आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे सर्वसाधारण कारण तत्त्व म्हणजे निकटतम तत्त्व. की जसं त्यांनी म्हटलं होतं की एखाद्या समजा मी माझ्या गाडीच्या चोरीचा विमा उतरवला की चोरी जर झाली माझ्या गाडीची तर मला तो किंवा माझ्या घरातल्या एखाद्या वस्तूंची चोरी झाली तर मला तो विमा कंपनीने मला पैसे भरपाई दिले पाहिजे. पण समजा जर त्या घरात चोरी झाली आणि घर सोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराला आग लावून दिली, म्हणजे इथे 2 प्रकारचे नुकसान झाले. एक तर तुमची चोरी झाली म्हणजे तुमच्या वस्तूंची तुमच्यावर नुकसान झालं आणि आगही लागली, त्याच्यामुळे जे काही होतं ते सगळं त्याच्यात जळालं. पण तुम्ही घराचा विमा अशावेळी जेव्हा घराचा विमा चोरीच्या जोखमीसाठी काढला होता, आगीसाठी नव्हता काढला, त्यामुळे तुमच्या आगीमध्ये झालेलं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. ती फक्त चोरी कोणत्या गोष्टींची झाली आहे तेवढ्याच गोष्टींचा भरपाई देण्यास ती बांधील राहील. ती तेवढ्याच चोरीच्या गोष्टींसाठीच आपण तिला दावा करू शकतो की आमच्या एवढ्या गोष्टी चोरीला गेल्या. आगीमध्ये जे इतर काही जळालेलं असेल तर त्याचा दावा आपण विमा कंपनीला करू शकत नाही, कारण की आपण चोरीच्या जोखमीसाठी विमा काढला होता. तर अशा प्रकारची हे तत्त्व आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स वगैरे विचारू शकतात. यानंतर आपण बघू विम्याचे प्रकार.
त्याच्यात 3 प्रकार दिलेले आहेत: जीवन विमा, अग्निविमा आणि सागरी विमा. जीवन विमा म्हणजे आपल्याला माहिती आहे, जसं आपण LIC काढतो. जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यामधील करार असतो. जीवन विम्याचे प्रकार बघा की संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन विमा म्हणजे काय की विम्याअंतर्गत विम्याधारकाचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. म्हणजे तो विमाधारक जिवंत असेपर्यंत त्याला संस्थेकडून काही भरपाई मिळत नाही. जसा त्याचा मृत्यू झाला तर त्यांनी जो वारसदार सांगितलेला आहे, नॉमिनी सांगितलं आहे, त्याला ते पैसे देय होतात. म्हणजे हा झाला संपूर्ण जीवन विमा. म्हणजे तो जर व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याला एकही रुपया विमा कंपनीकडून मिळत नाही. त्यानंतर आहे एंडोनमेंट विमा. एंडोनमेंट विमा म्हणजे काही कालावधीसाठी घेतलेला जातो. जसं माझा मुलगा एक 20 वर्षाचा होईपर्यंतचा मी विमा काढलेला आहे. मग 20 वर्षाचा होईपर्यंतच्या विम्यासाठी मला पैसे भरत राहायला लागतील जोपर्यंत तो 20 वर्षाचा होत नाही. जसा माझा मुलगा 20 वर्षाचा झाला तसा ती जी विम्याची जमा झालेली रक्कम आहे तिला बक्षिसासह त्या वारसदाराला दिलं जातं. मृत्यू पश्चातही किंवा मृत्यूचा तो जो विशिष्ट कालावधी जेवढ्या दिवसांसाठी मी काढला आहे तो कालावधी संपल्यानंतर. म्हणजे जरी माझा मृत्यू त्यावेळी नाही झाला तरी जर माझा मुलगा 20 वर्षापर्यंत झालेला असेल तर त्याला ती रक्कम मिळेल. आणि जर त्याच्या आधी माझा मृत्यू झाला तरी त्याला ती रक्कम 20 वर्षाचं झालेल्यावर मिळेल. तर याला म्हणतात एंडोनमेंट विमा. त्यानंतर आहे मुदत विमा. म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी, पण थोडासा याच्यात असा फरक आहे की संपूर्ण कालावधीसाठी तो बदलत नाही. विमा निश्चित कालावधीसाठी म्हणजे ठरवलेल्या कालावधीसाठी निश्चित केला जातो. अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीनुसार नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते. मग समजा जर अकाली मृत्यू झाला म्हणजे वेळेच्या आधीच मृत्यू जर झाला तर त्यांनी ज्या व्यक्तीचं वारसदार म्हणून नाव दिलेलं आहे त्या व्यक्तीस पूर्ण पैसे मिळतात. याचा हप्ता कमी असतो. त्यानंतर दिलेला आहे वार्षिक विमा. वार्षिक विमामध्ये काय दिलेलं आहे की तुम्हाला विमाधारकाला ठराविक कालावधी दरम्यान एकरकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षांसाठी रकमेची परतफेड मिळत असते. याला निवृत्ती योजनासुद्धा म्हणतात, पेन्शन योजना. म्हणजे काय की तुम्हाला एक रकमी म्हणजे एका वेळी पूर्ण पैसे तुम्ही त्या विमाधारकांनी द्यायचे किंवा त्याला हप्त्यामध्ये पैसे आपण हप्त्यामध्ये देऊ शकतो, 3-3 महिन्यांनी वगैरे. आणि तो जो कालावधी झाला, जसं आता मी 60 वर्षाची होईपर्यंतचा विमा मी काढलेला आहे. म्हणजे काय की किती रुपयाचा विमा मला काढायचा आहे, तर मला दर महिन्यात किती रक्कम मिळाली पाहिजे हे जर मला आत्ता ठरवता आलं, निवृत्तीच्या नंतर मला किती रक्कम मिळाली पाहिजे रिटायरमेंट झाल्यानंतर हे जर मला ठरवता आलं तर त्याप्रमाणे मी आत्ता त्यांना एक रक्कम देऊन देणार किंवा थोडे देणार. आणि हे जे माझं रिटायरमेंट झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यासाठी म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक विशिष्ट रक्कम मला ते लोक परतफेड म्हणून देत राहतील. याला म्हणतात निवृत्ती योजना, म्हणजे ज्याला म्हणतो आपण रिटायरमेंटच्या नंतर पेन्शन योजना. त्यानंतर आहे पैसे परतफेड म्हणजे मनी बॅक. मनी बॅक म्हणजे काय की जसं सदर विम्यामध्ये काय होतं की विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते. म्हणजे जसं की 12 ते 15, 20, 25 असे काही वर्षांच्या ड्युरेशनमध्ये म्हणजे काळानंतर त्यांना ते पैसे मिळत जातात. जसं आता मी विमा काढला फॉर एक्झाम्पल की माझ्या मुलाच्या 12वी नंतर मला एक इन्स्टॉलमेंट मिळाली पाहिजे, त्याच्या ग्रॅज्युएशननंतर एक इन्स्टॉलमेंट मिळाली पाहिजे, त्याच्या अजून 3 वर्षानंतर नोकरीच्या वेळी त्याला एक इन्स्टॉलमेंट मिळाली पाहिजे, त्याचं घर होण्याच्या वेळी एक इन्स्टॉलमेंट मिळाली पाहिजे. अशा जर 4 इन्स्टॉलमेंट मी त्या विमा यांना सांगितल्या तर ते मला बरोबर मी आत्तापर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते पैसे देईल. आणि जर माझा मध्येच मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे माझ्या जे कुटुंबीय राहतील त्यांना या पूर्ण रकमेच्या लाभाची हमी हे विमा कंपनी देत असतात. आणि ते त्या काळानुसार ते तुम्हाला 12 वर्षाचा काढायचा आहे, 15 वर्षाचा काढायचा आहे, 20 वर्षाचा की 25 वर्षाचा असा त्याचा अर्थ आहे. बालविमा म्हणजे की मुलांच्या भविष्याची आर्थिक गरजा
जसं आता माझी मुलं लहान आहेत आणि पण मला जर मध्ये काही झालं आणि माझा मृत्यू झाला तर माझ्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या पूर्ण आर्थिक गरजा त्यांच्या भागवण्यासाठी त्यांना पैशाची जी गरज राहणार आहे तर ती माझ्या मुलांच्या जन्मापासून मी ती गुंतवणूक करू शकते. आणि मुलं सज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्याची त्यांना मुभा असते. म्हणजे सज्ञान म्हणजे ते 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना जे पैसे मी जमा केले आहेत त्याच्यातून थोडे पैसे ते काढू शकतात आणि आपलं आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. त्यानंतर आहे सेवानिवृत्ती विमा योजना. सेवानिवृत्ती म्हणजे थोडी ती पेन्शन योजनेसारखीच आहे की सेवानिवृत्ती तुमची झाली की तुमचं नोकरी संपली की तुमच्या कालावधी संपण्यादरम्यान तयार झालेल्या रकमेची म्हणजे पूर्ण माझी नोकरी सुरू होईल संपेपर्यंत समजा मी थोडे पैसे जर माझे विमा कंपनीला देत गेली तर मला आर्थिक वर्ष म्हणजे जे माझं नोकरीचा जो शेवट आहे म्हणजे रिटायरमेंट होईल आहे त्यानंतर मला ती निवृत्तीचे पैसे मला ते मिळतील एकसाथ लमसम म्हणजे ते मला माझ्या याच्यामध्ये कामी येतील उतारवयामध्ये. तर अशा प्रकारचे हे सेवानिवृत्ती विमा योजना आहे. त्यानंतर आहे युलिप विमा योजना. सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. या योजना सामान्य लोकप्रिय विमा योजना आहेत. तर अशा पद्धतीने ह्या विमा योजना काय करतात की आपण विम्यासाठी जे पैसे जमा करतो ते कुठेतरी गुंतवणूक करण्याची संधीसुद्धा आपल्याला हे विमा कंपनी देते की तुम्ही गुंतवणूक करा आणि त्याच्यावरचं व्याज हे आम्हाला द्या म्हणजे एक आपल्याला इन्कम सोर्सही आपल्याला ते देतात. तर अशा पद्धतीने या जीवन विमाच्या वेगवेगळ्या प्रकार इथे आपण आत्ता बघितले. त्यानंतर पुढे आहे सागरी विमा. सागरी विमा म्हणजे काय असतो की समुद्रातील धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देतो. आता जर आपण एखादा व्यावसायिक आहोत, आपण एखादा व्यवसाय करतो आहे आणि आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये समजा आपला माल आणणं नेणं म्हणजे आयात निर्यात करायची आहे तर अशा वेळी आपल्याला समुद्रामधून आपल्या मोठ्या जहाजांमध्ये आपलं सामान माल हे जे आहे हे टाकून दुसऱ्या देशात पाठवणं हे आपल्याला करावं लागतं. ह्या सगळे कामं आपल्याला करावे लागतात. तर हे जे आहे याच्यामध्ये समुद्रामधून जे धोका निर्माण होऊ शकतो की वादळ येऊ शकतं काही तुमचं जहाज बुडू शकतं. तर अशा पद्धतीचा जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्यापासूनही तुमच्या मालाची किंवा प्रवाशांची सुरक्षा ही विमा कंपनी देत असते. त्याला सागरी विमा असं म्हणतात. सागरी विम्याचे प्रकार बघूया. पहिला आहे प्रवास विमा म्हणजे वोयेज पॉलिसी की सदर विम्यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात न घेता म्हणजे किती वेळ लागेल इथून तिथे पोहोचायला की पूर्ण विमा तुमचा प्रवास जितके दिवस जितके महिने होईल तेवढ्या पूर्ण दिवसाचा विमा तो तुम्हाला म्हणजे प्रवास समजा जर मी इथून बसली आणि मला इंग्लंडला जायचं आहे जहाजामध्ये तर इथून इंग्लंडला जायला तुम्हाला किती वेळ लागेल हे न विचार करता इथून इंग्लंडला पोहोचेपर्यंतचा प्रवास एवढा माझा सुरक्षित केला जातो. मग या प्रवासात जर मला काही झालं समजा वादळ आलं आणि त्याच्या जहाजात मी बुडली तर मग त्याच्यावर मला ही विमा कंपनी नुकसान भरपाई देणार. दुसरं आहे वेळ विमा. वेळ विमा म्हणजे काय की सागराचाच प्रवास पण तुम्हाला किती वेळ लागतो तो वेळ पक्का केला जातो की समजा तुम्हाला 6 महिने लागतात किंवा 1 महिना लागतो तर या 1 महिन्यापुरतीच तुम्हाला ते विमा संरक्षण राहील. समजा जर तुम्हाला जायला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला ते विमा संरक्षण लॅप्स होऊन जाईल तुमचं ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे या अटीचा अर्थ असा आहे की जर प्रवास निश्चित वेळेत पूर्ण झाला नाही तर प्रवास पूर्ण होईपर्यंत जोखीम संरक्षित केली जाऊ शकते. हे आपण पुढे सातत्य ठेवू शकतो म्हणजे आपण त्याला कंटिन्यू करू शकतो की समजा जर आता आपण पहिले म्हटलं की मला 1 महिना लागणार किंवा 1 वर्ष लागणार एखाद्या ठिकाणी पोहोचायला किंवा तिथून परत यायला तर या एवढ्या दरम्यानचा विमा मी काढला पण समजा जर मला वेळ जास्त लागत असेल तर आपण त्याला कंटिन्यू करू शकतो त्याला आपण पुढे अजून वाढवू शकतो. हे या वेळ विमामध्ये असतं. मिश्र विमा म्हणजे दोन्ही एकत्र की प्रवास आणि वेळ दोघांचं मिश्र संयोजन आहे आणि प्रवास विमा आणि वेळ विमा अंतर्गत असणाऱ्या जोखीमांना तो संरक्षित करतो. त्यानंतर दिला आहे मूल्याधारित विमा म्हणजे व्हॅल्यूड. किती रुपयाचा माल तुम्ही तुमच्या जहाजावर चढवलेला आहे त्याचं मूल्य किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो विमा दिला जातो. मग ज्या मालाची किंमत अथवा मूल्यांकन करणे अवघड असते अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे
सुलभ होते या मूल्य निर्धारित विम्यामुळे. त्यामुळे आपल्याला माहिती राहतं की इतक्या लाखांचा किंवा इतक्या हजारांचा विमा माल जो आहे आपण त्याच्यामध्ये चढवलेला आहे. त्यानंतर आहे ब्लँकेट विमा. ब्लँकेट विमा म्हणजे काय की संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो. म्हणजे विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून देय असते. सदर विम्यासाठी विमा उतरवलेल्या वस्तूंचे स्वरूप, विशिष्ट मार्ग, प्रवासाचे ठिकाणे यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे संपूर्ण विमा असतो त्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुमचं वस्तूंचा माल किती रुपयाचा आहे तो, त्याचं किती वेळ लागणार आहे, स्वरूप कसं आहे, प्रवासाची ठिकाणं कोणती आहेत, त्यानंतर हे सगळ्यांचे पैसे एकाच वेळी तुम्हाला विमा हप्ता म्हणून द्यावे लागतात की विमा हप्ता जो आहे तो पहिलेच धारकाकडून घेऊन घेतला जातो आणि जास्तीत जास्त मर्यादेसाठी हा विमा असतो आणि बरेचसे जे जोखीम आहेत याच्यामध्ये क्लिअर होतात. त्यानंतर आहे बंदर जोखीम विमा. बंदर जोखीम म्हणजे बंदरामध्ये जहाज नांगरलेल्या अवस्थेत असताना जर काही जोखीम झाली की समजा जर त्या बंदरामध्ये जहाज थांबलं. बंदर म्हणजे जिथे जसं आपण रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबते तसं बंदरामध्ये जहाज थांबतं. तर या जहाज थांबलेल्या अवस्थेत असताना जर काही आग लागली किंवा ते बुडालं किंवा खूप जोरात वादळ आलं आणि ते जहाज पूर्ण बुडून गेलं आणि त्यातला माल पूर्ण नष्ट झाला, अशा अवस्थेत म्हणजे चालत असताना नाही तर उभ्या असताना नांगरलेल्या अवस्थेत असताना जर काही जोखीम झाली तर तुम्हाला बंदर जोखीम विमा दिला जातो. त्यानंतर आहे संमिश्र विमा. ह्या विमा एकापेक्षा अधिक विमा हमीदारांकडून घेतला जातो. म्हणजे मगाशी जसं आपण उदाहरण घेतलं आणि त्याचं दायित्व वेगवेगळं असतं. जेव्हा विम्याची रक्कम मोठी असते तेव्हा एकाच व्यक्तीकडनं तेवढं विम्याची रक्कम, जसं करोडोंमध्ये काही समजा तुमचा माल असेल, मग करोडों रुपयांचा विमा एकाच व्यक्तीकडनं एकाच संस्थेकडनं घेण्यापेक्षा 2 संस्थेला तुम्ही विम्याचं जे संरक्षण मागू शकता. तर तिथे दोन्हीकडे तुम्हाला पैसे भरावे लागतात. तर अशा वेळी संमिश्र विमा म्हणतात. एक जहाज विमा म्हणजे सिंगल वेसल पॉलिसी. म्हणजे लहान जहाज मालकासाठी, संपूर्ण ताफ्यात एकच जहाज असणारे जहाज मालकांसाठी हा उपयुक्त विमा आहे. म्हणजे तो एक जहाज पूर्ण नेहमीसाठी ते लोक विमा सुरक्षित करून टाकतात. त्या जहाजात माल जावो, माणसं जावो, तो जहाज लहान जे जहाज मालक असतात त्यांच्यासाठी असतो. त्यानंतर आहे ताफा आणि एक गठ्ठा विमान. यामध्ये ताफा प्रकारामध्ये एकाच विम्यामध्ये एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो. म्हणजे एकाच मालक एक आहे पण त्याचे जहाजं समजा खूप सारे आहे तर त्या एकाच विम्यामध्ये सगळ्या जहाजांचा विमा एकसाथ उतरवला जातो. तर ह्या अशा प्रकारच्या सगळ्या ज्या विमा असतात या सागराशी रिलेटेड असतात की सागरी वाहतूक जे तुम्ही करताय त्या दरम्यान जो तुम्हाला जो धोका होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हे विमा संरक्षण दिलं जातं. त्यानंतर विम्याचा तिसरा प्रकार आहे अग्निविमा. पहिला आपण जीवन विमा बघितला, दुसरा सागरी विमा बघितला, आता अग्निविमा. अग्निविमा पुढचा प्रकार आहे अग्निविमा. यामध्ये आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीच्यासाठी विमाधारकास नुकसान भरपाईची हमी दिली जाते. मग यामध्ये आगीमध्ये जळणाऱ्या सगळ्या प्रकारचे जे म्हणजे आग लागण्यासाठी सगळ्या प्रकारचे जे घटना असतात, जसं आग लागणे, वीज पडणे, स्फोट होणे यांचासुद्धा समावेश अग्निविम्यामध्ये होतो. अग्निविम्याचे प्रकार बघूया. जसं पहिलं आहे मूल्याधारित विमा. म्हणजे व्हॅल्यूड पॉलिसी. की विमा कराराच्या वेळी ज्या वस्तूचा विमा तुम्ही काढला आहे त्याचे मूल्य निर्धारित केले जाते आणि विमाधारकास आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही असले तरी विमा हमीदाराकडून विशिष्ट रक्कम मूल्य नुकसान भरपाईस दिली जाते. म्हणजे कितीचं नुकसान झालं आहे हे न बघता त्याला एक विशिष्ट रक्कम, जसं आता 1 लाखाचं नुकसान झालं असेल पण त्यांनी विमा समजा 50,000चाच काढला आहे तर ते 50,000 कन्फर्म त्याला मिळू शकतात. त्यानंतर आहे सरासरी विमा. सरासरी विमा म्हणजे काय की एक सरासरी काढून, म्हणजे जे तुम्ही कितीचा तुमची वस्तू होती जी आगीत जळली आणि तुम्ही कितीचा विमा काढला आहे ह्या दोघांचा एक सरासरी काढून आपण त्यामध्ये जी रक्कम आहे ती आपल्याला मिळू शकते. जसं म्हटलं आहे की अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा काढला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई विमा अंतर्गत मिळते. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा तिथे दिलं आहे की 2 लाख एवढे बाजार मूल्य असलेल्या बाबींचा समजा तुम्ही विमा काढला पण विमा 1 लाखाचा काढला आणि 50,000 एवढे नुकसान झाले असेल
तर विमा हमीधारकास ₹25,000 एवढी भरपाई विमाधारकास दिली जाते. म्हणजे तुम्ही किती टक्केवारीमध्ये विमा काढला की 2 लाखाची वस्तू होती आणि तुम्ही 1 लाखाचा विमा काढला म्हणजे त्याच्या अर्धा. म्हणून तुम्हाला नुकसान जर 50,000चं झालं तर तुम्हाला 25,000 म्हणजे त्याच्या अर्धे पैसे मिळतील. त्यानंतर आहे विशिष्ट विमा. विशिष्ट विमा म्हणजे की जसं तुम्ही जेवढं नुकसान झालेलं आहे, जेवढं तुमचं संरक्षित केलेलं मालमत्ता आहे तेवढं तुम्हाला पैसे मिळतील. जसं 1 लाख एवढे मूल्य असलेली मालमत्ता असेल आणि ₹75,000 एवढी संरक्षित असेल आणि आगीमुळे झालेला तोटा 40,000 एवढा असेल तर विमा संस्था भरपाई म्हणून 40,000 देईल, 75,000 देणार नाही. कारण की तुमचं नुकसान जे आहे, तोटा जे आहे ते 40,000 झालेलं आहे, म्हणून याला विशिष्ट विमा म्हणतात. त्यानंतर तरल विमा. तरल विमा म्हणजे काय की काही मालमत्ता अशा असतात की त्या एखाद्या ठिकाणी किंवा काही वेळानंतर त्याच्या ज्या त्यांचं जे किमती आहेत त्या बदलत जातात आणि त्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकार किती किमतीचा विमा घ्यायचा हे घेणं थोडंसं अवघड असते. अशावेळी हा तरल विमा घेतला जातो. तरल विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एकरकमी व एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो. म्हणजे कुठेही तुम्ही देशाच्या पातळीवर कुठेही समजा तुम्हाला म्हणजे पाठवला माल किंवा आग लागली तरी तुम्हाला तो एकरकमी जे पैसे जे तुम्ही गुंतवलेले आहेत ते नक्की मिळतील. त्यानंतर आहे अधिकतम विमा, एक्सेस पॉलिसी. म्हणजे यामध्ये एकूण मालाचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत असलेल्या रकमेसाठी विमा काढला जातो किंवा ज्या रकमे एवढ्या एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होतो अशा रकमेसाठी दुसरा विमा काढला जातो. म्हणजे जे कमी जास्त होत नाही अशा वस्तूंचे जे म्हणजे ज्याचं मूल्य कमी जास्त होत नाही अशा वस्तूंचा एक विमा काढला जातो आणि ज्या वस्तू आहे ज्याचा चढउतार होऊ शकतो मूल्यामध्ये म्हणजे त्यांच्या किमतीमध्ये त्यासाठी दुसरा विमा काढला जातो. पुढे दिलं आहे पुनर्स्थापना विमा. म्हणजे रिइन्स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला आगीमध्ये किती नुकसान झालं आहे याची भरपाई देण्यापेक्षा तुमची पूर्ण मालमत्ता तुम्हाला ती विकत घेऊन दिली जाते. समजा जर तुमच्या घरामध्ये 2 लाखाच्या वस्तू आहेत आणि त्या 2 लाखाच्या वस्तूंना समजा आगीमध्ये त्या भस्मसात झाल्या, जळाल्या, तर तुम्हाला त्या 2 लाख रुपये तुमच्या हातात देण्यापेक्षा त्या ज्या वस्तू तुमच्या जळाल्या त्या परत तुम्हाला घेऊन दिल्या जातील. तर अशा प्रकारचा तो विमा असतो. व्यापक विमा. व्यापक विमा म्हणजे दंगल होते किंवा युद्ध झालं काही शहरांमध्ये तर त्यावेळी जे आग लागते त्या आगीत जळालेले जे गोष्टी आहेत त्या सामान्यतः या भरून निघू शकत नाही, पण विम्याअंतर्गत त्या जोखीम संरक्षित केल्या जाऊ शकतात. जसं स्फोट झाला, भूकंप झाला, पूर आला तर अशा प्रकारे त्यासुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा पैसे परत मिळू शकतात. संभाव्य तोटा विमा. अग्निविमा मूळतः केवळ भौतिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी केला असतो. म्हणजे एखादी वस्तू जळाली त्यासाठी. पण अमूर्त गोष्टी ज्याला आपण हात नाही लावू शकत त्यांच्यासाठी हा विमा नसतो. संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचे नुकसान समाविष्ट आहे. मग संभाव्य तोट्यामध्ये समजा जर एखाद्याची जे घरी आग लागली किंवा त्या संस्थेमध्ये आग लागली आहे, फॅक्टरीमध्ये आग लागली आणि त्यामध्ये काही कर्मचारीसुद्धा त्यांचा मृत्यू झाला किंवा तुमचं काही तोटा अशा प्रकारचा झाला की त्याचं तुम्ही तो दाखवू नाही शकत तर तरी तुम्हाला संभाव्य तोटा विमा मिळू शकतो. त्यानंतर आहे स्प्रिंकलर गळती विमा. म्हणजे आग किंवा धूर नसतानासुद्धा हे जे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहे यांच्या फॅक्टरीजच्या स्प्रिंकलरमधून समजा निघणारा फवारा किंवा गॅस लिकेज वगैरे जे होतं त्या गॅस लिकेजमध्ये समजा जर काही नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुद्धा हे स्प्रिंकलर गळती विमामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकतं. परंतु त्यांनी म्हटलं आहे की इमारतीची दुरुस्ती अथवा बदल, भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे उद्भवलेले जे काही नुकसान असेल त्याची या स्प्रिंकलर गळती विमामध्ये समाविष्ट होत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हे विमा कंपनी जी आहे ही एक सुरक्षा देत असते. ती तुमच्या जीवनाची असो, तुमच्या व्यवसायातील वेगवेगळ्या वस्तूंची असो, त्यामध्ये थोडा फरक असतो. ते तुम्हाला पूर्ण सुरक्षा देतात, नुकसान भरपाई तुम्हाला मिळते आणि त्यामुळे तुमच्या जे व्यवसायाला सुरक्षा प्रदान होते. तर अशा प्रकारे आपण आज विमा काय असतं, विमा कंपनी आणि ही व्यवसाय सेवा कशी असते हे आज आपण बघितलं. तुम्ही एकदा परत चॅप्टरमधला हा पोर्शन वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल आहे.
बाकीचा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बाय बाय.